जे आहे ते सुरुवातीलाच सांगायचं. पटलं तर ठेवतील, नाहीतर नाही ठेवतील. हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. स्वयंपाकाची घरं करायला गेली होती. 9:30 वाजेपर्यंत 3 घरचा स्वयंपाक करून घरी आली. रात्रीच भेंडी आणून स्वच्छ धुवून ठेवली होती. दीदीने तिच्या हाताने भेंडीची भाजी बनवून घेतली जशी तिला येते तशी. पण तिच्या पोळ्यांना चांगल्या होत नाही, खूप कडक होतात. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी 2 पराठे करून द्यायला आणि तिला गरम गरम जेवायला पोळ्या करून द्यायला घरी आली. तिचा टिफिन वगैरे भरून दिला. आता आणखी एका घरच्या पोळ्या केल्याच्या नंतर घरी येऊन सगळं आवरायला लागली. हे सरगुंडे आहेत बघा, जे मी करून ठेवले होते. आता पावसाळा लागल्यावर ते सादळल्यासारखे होतील, म्हणून माझी भाची राहते पुण्याला, तिच्यासाठी मी आज पाठवून दिले. त्याच्यानंतर घर वगैरे सगळं काही चकाचक आवरून घेते म्हटलं. ना काल एका नवीन घरचं काम लागलं आणि आज एका नवीन घरचं काम लागलं. ताईंना तर माहित आहे की मी सोशल मीडियावर, युट्यूबवर ब्लॉग वगैरे बनवते, इंस्टाग्रामवर काम करते. पण एका नवीन घरी माहित नव्हतं. तिथे मी आज सांगितलं की ताई, मी सोशल मीडियावर काम करते, मी व्हिडिओ वगैरे बनवते. तुम्हाला जर पटत असेल तर मला कामावर ठेवा, नाहीतर ठेवू नका. कारण की मी आजवर खूप लपवलं, पण आता मी कधीच लपवणार नाही. काही लोकांना असं वाटतं की ज्या महिला सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर काम करतात त्या सगळ्याच महिला चारित्र्यहीन असतात. मी कधीच स्वतःला अशी म्हणणार नाही की मी खूप चांगली आहे किंवा मी खूप वाईट आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही माझ्याबद्दल विचार करा आणि तुमचं तुम्ही ठरवा. कारण की आपण आपल्या स्वतःचं मत बदलू शकतो, पण लोकांचं मत आपण बदलू शकत नाही. ज्याला माझ्याबद्दल जे वाटते ते वाटू द्या. मला कष्ट करायचे, मला मेहनत करायची, मला माझ्या मुलीचं भविष्य घडवायचंय. तिच्यासाठी मला एक छोटंसं का होईना घर घेऊन ठेवायचंय. त्याच्यासाठी मी एवढी दिवस रात्र मरमर करते. आज मी जे आहे ते खरं तुम्हाला सगळं सांगितलं. तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. पुन्हा भेटू. बाय.